नमस्कार. न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज संपूर्ण दिवसभरात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत. त्या संदर्भातले स्पेशल रिपोर्ट आपण आजच्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून पाहणार आहोत. जेन झी तरुणांच्या जंतर मंतर आंदोलनावरून सध्या देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय. तरुणांनी आंदोलनाच्या नावाखाली देशाची बदनामी केली असा गंभीर आरोप योगगुरू बाबा रामदेव यांनी केल्यावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी रामदेव बाबांवर जोरदार पलटवार केला. यावरून संजय राऊत यांनी देखील बाबा रामदेव यांना लक्ष्य केलंय. या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. दिपकेंनी रामदेव बाबा यांना तुमचे पतंजली बंद होईल असा इशारा दिलाय. जेनझी तरुणांच्या आंदोलनानं भारताची बदनामी. रामदेव बाबा यांचं खळबळजनक विधान. लक्ष द्या नाही तर पतंजली बंद होईल, अभिजित दिपकेंचा इशारा. महिलांचे कपडे घालून कोणी पळ काढला, राऊतांचा सवाल. योगगुरू रामदेव बाबा यांनी जेनझी तरुणांनी जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनावर टीका करत जेनझींनी भारताला बदनाम केलं असल्याचं विधान केलं. रामदेव बाबांच्या या विधानावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. जेनझीनं भारताला बदनाम केलं, शिव्यांची वाखोली. हे काही आपली संस्कृती आणि नैसर्गिक भाव नाही. आम्ही वयानं मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर केलाय. आई वडील आणि गुरूंचा आम्ही नेहमी सन्मान केलाय. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरूनच आपण पुढे जातोय. रस्त्यांवर उतरून देश चालणार नाही. देश हा संसदेतून आणि संविधानाआधारे चालतो. देशाचा शिक्षण मंत्री कोण असेल अथवा नसेल हे रस्त्यावर नाही ठरवता येणार, हे संसदेत ठरेल. देशाचे पंतप्रधान आणि संसद ते ठरवेल अशी टीका बाबा रामदेव यांनी जेनझींवर केली आहे. अपने बड़ों को आदर दे, गौरव दे और किसी भी प्रकार से कोई असहमतियां हो तो असहमति को भी डेमोक्रेटिक और संवैधानिक लोकतांत्रिक तरीके से. हमारा कॉन्स्टिट्यूशन एक डेमोक्रेसी है और हमारे भीतर सबसे बड़ी एक ह्यूमैनिटी है, डिविनिटी है. तो अपने लोकतांत्रिक, संवैधानिक, मानवीय, नैतिक, आध्यात्मिक मूल्यों को मरने ना दे. अपने बच्चों को भी समझाएं, गाली गलौच नहीं करें. आपको यदि विरोध भी करना है तो वो भी विवेकपूर्वक. यावर आम्ही काय देशाची बदनामी केली? लोकशाहीसाठी लढणं ही बदनामी आहे का? आपल्या हक्कांसाठी लढणं ही बदनामी असेल तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन आम्ही आंदोलनात चालत होतो. ही जर देशाची बदनामी आहे तर आम्ही देश बदनाम करतोय. पण तुम्ही सुप्रीम कोर्ट ज्या पतंजलीच्या उत्पादनांवर भेसळ असल्याचं सांगते त्याकडे लक्ष द्या. बाकी जेनझी लोकशाही आणि देश सांभाळू शकतो. तुम्ही पतंजलीच्या उत्पादनांच्या दर्जाकडे लक्ष द्या, नाहीतर पतंजली बंद होईल असा थेट इशारा अभिजित दिपके यांनी रामदेव बाबांना दिलाय. कशा प्रकारे बदनाम केले? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले. जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे पॉलिटी प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं. रामदेव बाबा यांनी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनावर जेनझीला जबाबदार धरल्यानंतर उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनीही रामदेव बाबा यांच्यावर टीकेची झोड उठवली. अण्णा हजारे यांच्यानंतर बाबा रामदेव आणि इतर नेते आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. त्याची आठवण करून देत राऊतांनी जहिरी टीका केली आहे. आंदोलन स्थळावरून महिलांचे कपडे घालून कोण पळालं हा कोणाचा अपमान होता? तुम्ही पण तेव्हा आंदोलनस्थळी बसले होते ना, मग का बसले होते ते जर जनतेला सांगा. तुम्ही आंदोलन केलं तेव्हा भारताचा अपमान झाला नाही का, असा सवाल राऊत यांनी बाबा रामदेव यांना विचारलाय. आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे? आप भी आंदोलन में बैठे थे ना, क्यों बैठे थे आप मुझे बताइए. आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया. जब कांग्रेस की सरकार आ जाएगी, यहाँ कभी हमारी सरकार आ गई, तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा हो. ये व्यापारी है, ये सब, ये बिजनेसमैन है.
तरुण मुलांना बदनाम करून किंवा सोशल मीडियावर ट्रोल करून कुणाला काय मिळणार आहे असा प्रश्नही अभिजित दिपके यांनी विचारलाय. दिपके यांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अमित शहा यांनी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाला परदेशातून फंडिंग मिळत असल्याचा आरोप केला होता. दिपके यांनी त्या आरोपावर शहा यांच्यावर पलटवार केलाय. कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये, तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार. नीट प्रकरणी आंदोलनात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत दिपके यांनी त्यांचं आंदोलन यशस्वी केले. आता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आंदोलन करायचे असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. आमच्या आंदोलनात जो पाठिंबा आम्हाला किसान युनियनकडून भेटलेला आहे, किसान नेत्यांकडून भेटलेला आहे, तो खूप महत्वाचा होता, मोलाचा होता. आणि जेव्हा गरज होती तेव्हा ते आमच्या सोबत उभा राहिलेले. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना असो, किसान नेत्यांना असो, आमची गरज पडेल, आम्ही त्यांच्यासोबत उभाच राहू. जेएनझीच्या आंदोलनानंतर देशात तरुणाईच्या आंदोलनाची मोठी चर्चा सुरू आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं देशातील तरुणाई देशात वेगळी क्रांती घडवून आणू शकते, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. या आंदोलनाची दखल देशातील सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. येत्या काळात तरुणाईचं आंदोलन कोणत्या विषयावर आणि कुठे असेल याची चर्चा ही राजकीय मंडळी करू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.